नाशिकच्या अशोक खरातची स्टोरी कव्हर करत असताना 2-3 गोष्टी रिअलाइज झाल्या होत्या. पहिलं म्हणजे अगदी सुशिक्षित चांगल्या कंपनीत काम करणारी माणसं किंवा चांगले पैसे कमवणारी माणसं ह्या भोंदोबाच्या नादी लागून स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं कसं करून घेतात या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आणि दुसरं म्हणजे जर यांना क्लासेसमध्ये डिवाइड करायचं असेल तर लोअर क्लासपासून ते अगदी रिच क्लासपर्यंत सगळीच मंडळी या भोंदोबांच्या पंक्तीला कशी काय जाऊन बसतात याचं उत्तर मिळालं होतं. मी आत्ता पुण्यातली एक अशी स्टोरी आणली आहे की याच्यामध्ये एका महिलेच्या लेकाच्या फासापर्यंत पासून सुरू झालेली स्टोरी ते थेट उज्जैनच्या महाकालाच्या इथल्या स्मशानभूमीपर्यंत कशी गेली हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर संबंधित महिला जिच्यासोबत ही फसवणूक झाली तिने दिलेला हा जबाब वाचावा लागेल. आणि ज्यामध्ये या सगळ्याचा घटनाक्रम एकदा क्लिअर झाला की तुम्हाला कळेल की माणसांचं चाललंय काय नक्की आणि आपण काय प्रॉब्लेम्स आहेत असे की जे प्रॉब्लेम्स आपल्या लेवलला सॉर्ट आउट होत आहेत आणि म्हणून आपल्याला सगळ्या ह्या फसवणाऱ्या आणि स्वतःला अघोरी कृत्य वगैरे करणाऱ्या सगळ्या व्यक्तींच्या जाऊन तिथे समोर मांडी घालून बसावं लागतंय. नमस्कार, मी ओंकार. मुंबई तकच्या पुणे मेट्रोमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. अर्थात पुण्यातली आहे आणि थेट मी ह्यातले तपशील वाचायला सुरुवात करतो, मग तुम्हाला हळूहळू एक एक गोष्ट क्लिअर होत जाईल. एक महिला आहे, ती म्हणते माझ्या दोन्ही मुलांचं लग्न झालेलं आहे आणि त्या दोन्ही मुली सासरी नांदतात आणि आणखी एक मला मुलगा आहे. तर तो मुलगा सुद्धा आता घरी असतो, काय काम वगैरे करतो. ती पण महिला कुठे काम करतो, पतीचे रिटायर झाले वगैरे आहेत. मग ती म्हणते की अंधश्रद्धा निर्मूलन समितीला मी या सगळ्या संदर्भातला अहवाल एक आहे तो दिलाय, पण जवळपास 3 वर्षापूर्वी या सगळ्याची सुरुवात झाली. त्याचं कारण असं आहे की मला शारीरिक आणि मानसिक आजार होता, याचा मला त्रास होत होता. आता हे सगळं त्रास होत असताना त्यावेळी मी आणि माझा मुलगा असे मिळून एका युट्यूब चॅनलवरती आम्ही गेलो आणि त्या युट्यूबवरती आमचा जो आजार आहे त्या आजाराच्या संदर्भामध्ये माझा जो मुलगा आहे त्या मुलाने मला काही रील्स पाठवले. आता ते रील्स त्याने सगळे पाठवले आणि त्यानंतर ती म्हणते की मग युट्यूबवरती अशा सगळ्या संदर्भात आम्ही उपचार शोधत होतो आणि मग ते रील्स बघितल्यानंतर आम्ही परत त्याच्यावरतीच उपचार शोधत होतो आणि उपचार शोधत असताना याच्या संदर्भाने उपचार करण्याबाबत शोध घेत असताना आम्हाला कमलेश अधिकारी आणि गौरी अधिकारी यांचा संपर्क मिळाला. हे दोघंही अक्यूज आहेत बाय द वे. संबंधित युट्यूबवर त्यांनी स्वतःचे मानसिक आजारी लोकांना हे आजार तंत्रमंत्र विद्येने बरे केल्या संदर्भातले व्हिडिओ टाकत होते. हे 2 माणसं, यांचं नाव अधिकारी असं आहे. सदर व्हिडिओ पाहून आम्ही प्रभावित झालो. मुलगा जो माझा होता त्याने नंबर घेतला आणि नंबर घेतल्यानंतर त्याने त्यांना मोबाईलवर फोन लावला आणि माझ्याकडे बोलण्यास दिला. त्यावेळी समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने मी कमलेश अधिकारी बोलतोय म्हणून त्याचा परिचय करून दिला. आता त्याला मी असं सांगितलं की मला असा मानसिक त्रास होतोय, त्यानंतर काही शारीरिक व्याधी सुद्धा आहेत आणि त्याने मला असं सांगितलं की मग मला तुमच्या घरी यावं लागेल. आता घरी यावं लागेल सांगितल्यानंतर त्याने सांगितलं की सध्या तरी मी अमरावतीमध्ये आहे, एक 2-3 दिवसामध्ये आपण भेटू. मग यांचा पत्ता त्याला शेअर केला, पुण्यामधला पत्ता शेअर केला, हडपसर मधला, आणि तो पत्ता शेअर केल्यानंतर मग ते त्यांच्या घरी येतो असं त्यांनी सांगितलं. मग ते म्हणतात की कमलेश अधिकारी यांना आम्ही जेव्हा संपर्क साधला तेव्हा त्यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक जो होता, दुसऱ्या डिटेल्स त्या पण आम्हाला दिल्या आणि पुण्यात कुठे राहिलेत काय नाही हेही सांगितलं. मग आमची तारीख बिरीख ठरली. मग ते म्हटले की मी येऊन तुम्हाला भेटून जातो. ठरल्यानुसार मग माझ्या मुलाने त्यांना लोकेशन पाठवलं आणि त्या लोकेशनवरती आम्ही त्यांना भेटण्यास गेलो. आता लोकेशनवरती भेटल्यानंतर त्यांची आमची भेट झाली. कमलेश अधिकाऱ्यांनी यावेळी त्यांची पत्नी गौरी अधिकारी पण तिथे उपस्थित होत्या. तर त्यावेळी आमची चर्चा करत होत्या आणि त्यावेळी ते मला म्हणाल्या की तुला काहीतरी भूतबाधा झालेली आहे, तुला करणीबाधा झाली आहे आणि तंत्रक्रिया पण या सगळ्यामध्ये झालेली आहे आणि त्यामुळे आता आम्हाला तुझ्या घरी यावं लागेल, या ठिकाणी पाहणी करावी लागेल आणि मग पाहणी केल्यानंतर साधारण आम्हाला कळेल की हा काय प्रॉब्लेम आहे, कोणामुळे झालाय, याच्यामध्ये एक्झॅक्टली कोण आहे, भूतबाधा म्हणजे कोण भूत आहे की तुझ्या अंगुठीवरती बसले वगैरे असं तिला ते म्हणाले. मग हे सगळं झालं. हे सगळं झाल्यानंतर ती म्हणते की आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी ठरलं की तुम्ही या. मग दुसऱ्या दिवशी त्यांना घराचं लोकेशन पाठवलं. लोकेशन पाठवल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता सुमारास हे कमलेश अधिकारी आणि गौरी अधिकारी हे काळ्या रंगाच्या एका चारचाकीमधून उतरले आणि आमच्या घरी आले असते सांगते. ते घरी आल्यानंतर माझा मुलगा होता, माझे पती पण तिथे होते. त्यानंतर त्यांचा आणखी एक सुभाष नावाचा भाऊ पण तिथे सोबत आलेला होता. म्हणजे ही गौरी अधिकारी आली होती, कमलेश अधिकारी आणि सुभाष अधिकारी असे 3 जण तिथे आलेले होते. आता ते म्हणाले की आज रात्रीभर तुमच्याकडे आम्हाला पूजा करायला लागेल, त्यानंतर आम्ही ह्याच घरात राहणार आहोत, आम्हाला काही गोष्टींची अनुभूती वगैरे घ्यायची असं त्यांनी काहीतरी सांगितलं. आता हे सगळं सांगितल्यानंतर
मग रात्री सगळे पूजेला सुरुवात झाली. मग त्यांनी हातपाय तोंड वगैरे सगळ्यांनी धुतलं. त्यानंतर हॉलमध्ये आले आणि त्यानंतर त्यांनी पिशवीमधून लिंबू, टाचण्या, त्यानंतर बारीक लाकड्या, हळद, कुंकू, 7 प्रकारचं धान्य या सगळ्याचं त्यांनी एक रिंगण बनवलं. रिंगणामध्ये बारीक लाकड्या ठेवल्या व मुलाला ग्लासात पाणी आणायला सांगितलं. मुलाने पाणी आणलं. पाणी आणल्यानंतर त्याच्यावरती काहीतरी विभूती टाकलेली आहे असं दाखवलं. पांढरी पावडर टाकली त्या पाण्यामध्ये. ते पाणी विंतरलं आणि हे झाल्यानंतर सांगितलं की तू आता त्या रिंगणामध्ये बस. म्हणजे जी महिला आहे तिला सांगितलं तू त्या रिंगणामध्ये बस. रिंगणात बसल्यावर तिला ते पाणी प्यायला दिलं. आता ते पाणी प्यायल्यानंतर ती म्हणते की ते मंत्रलेलं पाणी होतं. ते प्यायल्यानंतर मी चौकोन रिंगणात बसायचं मला सांगितलं होतं, पण मला गुंगी येऊ लागली आणि यानंतर मला जो कमलेश अधिकारी होता त्याने टाचण्या टोचलेलं लिंबू घेऊन माझ्यासमोर तो बसला आणि माझ्या अंगावरती 7 प्रकारचे धान्य होते त्याचे दाणे टाकत तो मंत्र पुटपुटू लागला. आता मंत्र पुटपुटू लागला. ती म्हणली मला तर काय कळत नव्हतं, कारण मला ते पाणी प्यायल्याने गुंगी येत होती. आता हे सगळं सुरू असताना ती म्हणते माझा मग मुलगा इथे हजर होता, माझे पती इथे हजर होते. ते मोबाईलवरून या पूजेचा व्हिडिओ बनवत होते. ठीक आहे, आता हा एव्हिडन्स म्हणजे सगळ्यामध्ये कन्सिडर झालाय. ते ज्यावेळी हे सगळं व्हिडिओ बनवत होते, हे सगळं सुरू राहिलं. त्यानंतर अधूनमधून परत ती गौरी अधिकारी पण इथे बसायची, मग कमलेश बसायचा, मग त्यांचे मंत्रोच्चार वगैरे चालायचे. आणि हे सगळं सुरू असताना माझी शुद्ध हरपली. मी जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा त्यांनी मला, मी तिथेच रिंगणाच्या बाजूला पडलेली होते. मग मी शुद्धी आल्यानंतर त्यांनी मला परत असं सांगितलं की आता तुझ्या मुलाला पण द्यावं लागेल. मग त्यांनी माझ्या मुलाला पण तिथे रिंगणात बसवलं, ते पाणी दिलं, त्याला पण ते गरगरला केलं, त्यांनी काहीतरी मंत्र म्हटले. असं दोघांसोबत झालं. हे सगळं रात्री 2 वाजेपर्यंत चालवत असती म्हणते. आणि त्यानंतर हे सगळं संपल्यानंतर गौरी अधिकारी, कमलेश अधिकारी हे आमच्याच घरी मुक्कामी राहिले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरात चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं की कालच्या पूजेचे 2 लाख रुपये झाले. ठीक आहे, ती म्हटल्यावर माझ्याकडे तेवढे पैसे नाहीयेत. मग तरी तिने काय केलं, घरामध्ये एक आपलं सोन्याचं गंडण होतं काहीतरी, ते दिलं. मुलाला सांगितलं की जा हे तारण ठेव आणि पैसे घेऊन ये. त्याचे काहीतरी 60-65 हजार रुपये त्याचे आले, 65 हजार रुपये त्याचे आले. आणि ते ऑनलाईन पैसे आले, त्याची कॅश नाही आली. मग ते 65 हजार रुपये त्यांना ऑनलाईन पाठवले आणि 1,35,000 रुपये यांनी कॅश अशी करून त्यांना 2 लाख रुपये देऊन टाकले. त्यानंतर दोघांचा पोशाख केला. त्यानंतर आणखी काहीतरी धान्य वगैरे त्यांना फळबिळ हे सगळं त्यांना देऊन टाकलं. आता विषय असा आहे, हे सगळं झाल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गाडीतून निघून गेले. 4-5 दिवसांनी कमलेश अधिकारी आणि गौरी काही न कळता आमच्या घरी आले आणि त्यांनी सांगितलं की बरं झालं तुम्ही सगळं केलं. हे जर केलं नसतं तर तुम्ही लोकांना दगड मारत फिरला असता आणि तुमचा मुलगा तर आत्महत्याच करणार होता, त्याने गळफास घेणार होता. पण आता या सगळ्यानंतर तुमच्यावरती आणखी जी करणीबाधा आहे ती करणीबाधा आपल्याला काढायची आहे. याच्यासाठी आपल्याला उज्जैनला जावं लागेल. उज्जैनला जाऊन एका स्मशानभूमीमध्ये आपल्याला तुमच्या या सगळ्या संदर्भातले जे विधी आहेत ते विधी सगळे उज्जैनच्या महाकालेच्या स्मशानभूमीमध्ये तिथे आहे, तिथे आपल्याला करावे लागतील. आता यांनी त्याच्यावर पण विश्वास ठेवला. 2 लाख रुपये दिले, त्याच्यावर विश्वास ठेवल्यानंतर 4-5 दिवसानंतरची तारीख ठरली. मग तारीख ठरल्यानंतर एक्झॅक्टली कसं करायचं, काय करायचं हे सगळं ठरलं. आणि नंतर लगेचच पुढच्या आठवड्यामध्येच हे उज्जैनला गेले. तर त्यावेळी तिथे हे जे अधिकारी जे आहेत ज्यांनी फसवलं त्यांच्या ओळखीचंच ते हॉटेल होतं. त्या हॉटेलमध्ये सगळेजण राहिले. ते म्हणतात मग त्यानंतर ओळखीच्या हॉटेलमध्ये आम्ही उतरलो. त्यानंतर ठिकठिकाणी आम्ही गेलो वगैरे. त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं सगळं. मग वेगवेगळ्या ठिकाणून लोक आली होती यांच्याच ओळखीची. या लोकांनी त्याच हॉटेलमध्ये त्यांनी उतरवलेलं होतं. आता फक्त इतकंच नाही तर कमलेश अधिकारी, गौरी अधिकारी आणि कमलेशचा भाऊ सुभाष अधिकारी व त्यांचा मुलगा हे सुद्धा हॉटेलमध्ये उतरले. संबंधित ठिकाणी मी 8 दिवस थांबलो. 3 दिवस कमलेश आणि गौरी यांनी जे थांबलेली लोक होती त्यांना जे काही वेगवेगळे त्रास होते त्या संदर्भात विधी केले. आमचा सुद्धा विधी 12 ते 3 यावेळी स्मशानात घेऊन ते आम्हाला सलग 8 दिवस थांबलो. 8 दिवस ते आम्हाला दररोज रात्री स्मशानात घेऊन जायचे, तिथे विधी करायचे. मग आम्ही परत रूमवर येऊन झोपायचो. असं जवळपास ते 4-5 दिवस, 8 दिवसातले 4-5 दिवस दररोज हे चाललं. मग रात्री 12 ते 3 वाजेपर्यंत स्मशानात हे सगळे विधी चालायचे. विधी करून आम्ही हॉटेलवरती यायचो. तिथे जळलेल्या मैत्याच्या राखेवरती अघोरी पूजा वगैरे केल्या जायच्या. आणि या अघोरी पूजेच्या खर्चपोटी त्यांनी परत एकदा माझ्याकडून 60,000 रुपये घेतले त्याच दिवशी. आणि इतकंच काय तर सगळ्यांचा हॉटेलचा खर्च परत आमच्यावर टाकला. तोही परत सगळे खर्च आम्हीच केले. आणि मग हे सगळं झाल्यानंतर आम्ही तिथून निघालो. घरी जेव्हा परत आलो तेव्हा उज्जैनच्या हॉटेलवर राहत असल्याचा खर्च, खाण्यापिण्याचा सगळं तिथं आम्हीच केलेला होता. त्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर एकदा ह्या सगळ्याचा गाडीचा खर्च केला. सगळं झालं आणि सगळं झाल्यानंतर ते असं म्हणतात की त्याच्या 4-5 दिवस गेले. 4-5 दिवसानंतर यांचे फोन बंद लागले. आम्ही त्यांना फोन ट्राय करू लागलो तर फोन बंद लागले. मग
ते जे वेबसाईटवर गेले होते ते वेबसाईटवरून पण यांचं आयडीज ब्लॉक करण्यात आले होते. हे तिथपर्यंत पोहोचू नाही शकले आणि नंतर जवळपास 15-20 दिवसांनी यांना कळलं की यांच्यासोबत आर्थिक फसवणूक झालेली आहे. हे जे कोण कमलेश अधिकारी, गौरी अधिकारी वगैरे मंडळी आहेत जे यांना सांगत होते की तुम्ही स्मशानभूमीत आलं पाहिजे, हे केले पाहिजेत, विधी ते केले पाहिजेत, करणी बाधा काढली पाहिजेत, सब कुछ नकली था. आणि या सगळ्यामध्ये त्यांची आर्थिकपेक्षा काय मानसिक फसवणूक जास्त आली. त्या संबंधित महिलेला तिच्या त्रासदेतून ज्या व्याधीमधून चाललेली आहे ती डॉक्टरांकडे गेली तरच पूर्ण होणार आहे, पण तिला त्याच्यावरती विश्वास नव्हता. आता या सगळ्यामध्ये आणखी मानसिक ताण तो ओढून घेतला हा वेगळा. मी म्हटलं होतं व्हिडिओच्या सुरुवातीला, मुलाने फाशी घेतली असती, इथपासून सुरू झालेला प्रवास कुठं महाकालच्या ठिकाणी एका स्मशानभूमीपर्यंत पोहोचला. काय लोक करतात, काय बोलायचं असं आहे सध्या. काय वाटतं तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत ओंकार, पुण्यावर.